हर हर महादेव मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. कुणकेश्वर यात्रेचा आजचा दुसरा दिवस असा दिनांक 16 फेब्रुवारी 2026 आणि आपण पुन्हा एकदा कुणकेश्वर यात्रेमध्ये चाललो. या व्हिडिओमध्ये आपण कुणकेश्वर भेटीसाठी तीर्थस्नानासाठी जे देवस्वारी दाखल झालेले असतात यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यांचा प्रवास कसं होतो, त्यांच्या भेटीमागचा कारण काय होता, किती वर्षांनी ते कुणकेश्वर भेटीसाठी इलेले असतात, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओतून घेतलो. यावर्षी एकूण 4 देवस्वारी कुणकेश्वरमध्ये दाखल झालेले असतात. यामध्ये कणकवली गावातून जानवली आणि नागवे या गावातून 2 देवस्वारी इलेले असतात. यामधली नागवे गावचं ग्रामदैवत नागेश्वर, तर हे जवळपास 3 पिढ्यांनी कुणकेश्वर भेटीसाठी दाखल झालेले आहेत. देवगड तालुक्यातून नारिंगरे गावातून श्रीदेव रामेश्वर देखील दाखल झालेले असतात आणि मालवणमधून मालवण बेलाची वाडी या ठिकाणाहून देखील देवस्वारी कुणकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत. तर हे सर्व देवस्वारी तीर्थस्नान करणार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासात निघतील. तर यांच्या आज आपण भेट घेणार आहोत, त्यांच्या संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर या देवस्वाऱ्यांसोबत कधी कुणकेश्वर भेटीसाठी इला असाल तर तुमचा अनुभव देखील आमच्यासोबत नक्की शेअर करा. श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी 2026 या सालामध्ये पहिली जी देवस्वारी आपल्यासाठी म्हणजे पहिली जी देवस्वारी कुणकेश्वर भेटीसाठी इलेली असा तर ती असा नागवे कणकवली गावचं ग्रामदैवत श्री नागेश्वर. तर या नागेश्वर पावणादेवी. ओके, तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी आणि जे सर्व मंदिराचे कमिटी वगैरे असतात तर ते सर्व मंडळी या ठिकाणी असतात जे या देवस्वारी सोबतच इलेले असतात. सोबत सर्व जे गावातले व्यक्ती असतात ग्रामस्थ असतात तर ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि आज असा दुसरा दिवस महाशिवरात्र यात्रेचो. तर या पावणादेवी मंदिर असा त्याच्या बाजूच्या या ठिकाणी घरामध्ये या देवस्वारींचं वास्तव्य असा. तर आपण या सर्व मंडळींकडून माहिती घेऊया की नागेश्वर देवस्थान किती वर्षांनी साधारण कुणकेश्वर भेटीसाठी इलेला असा. 3 पिढी आलत नाही. 3 पिढी म्हणजे जवळपास 250 वर्षाच्या पुढेच. माहितीच नाही. 3 पिढी तरी नाही, बरोबर. कारण मी पण कधी तशी बातमी ऐकली नाही की नागेश्वर देवस्थान. कारण काय कामकाजी नव्हती त्यावेळी. ओके, बरोबर. तर या वर्षी ज्यावेळी म्हणजे कुणकेश्वर भेटीचे तारीख वगैरे ठरली तर ती कोणत्या प्रकाराची ठरली की या वर्षी आपल्याला जाऊचा असा देव चौट्यावर सगळे गाव घर जमलं. बरोबर. हा, देवानं आमका हे घातले. ओके, म्हणजे ज्यावेळी कौल वगैरे मिळायचं. वचन तुमचा पाहिजे. बरोबर, इच्छेने देवाच्या इच्छेनुसार या ठिकाणी घेतला आम्ही. बरोबर. म्हणजे प्रत्येक देवस्थानाची तशी असं काही जण देवस्थान असतात ते कौल वगैरे लावल्यानंतर त्यांचे कौल चालू असतात आणि मग ज्यावेळी ते देवस्वारी म्हणजे देवाचे तरंग कौल देतात की यावेळी आपल्या कुणकेश्वर भेटीसाठी जाऊचा तर त्यावेळी त्या ठिकाणी ते डेट फायनल होता. तर एकंदर तुमचा यो प्रवास किती तासाचा होतो, म्हणजे तुम्ही कधी निघालात? आम्ही काल 1:30 वाजता निघालो. दुपारी. ओके, म्हणजे महाशिवरात्री दिवशी दुपारी 1:30 वाजता. बरोबर. आणि आता कसे वाहनांचे म्हणजे पूर्ण सोय झाल्यामुळे चालत चालत वगैरे. बरोबर, चालत वगैरे तसं काय म्हणणं काय कुठे थांबू नका. बरोबर, इथेच थांबायचं सगळं काय ते. डायरेक्ट तिथून निघाल्यावर डायरेक्ट इकडे थांबायचं असं. तर सीमा आहे ना कणकवली, तिथे फक्त इशारा द्यायचा. बरोबर, ढोल ताशांचा. हो. हा, म्हणजे पहिले सीमेवर थांबलास त्याच्यानंतर जे आपली स्वयंभू देवस्थान भाऊ आहे कणकवली ना, कणकवली भेट घेतली. मग डायरेक्ट कंटिन्यू जो पूर्ण प्रवास चालू होतो तो वाहनां इथपर्यंत म्हणजे कुणकेश्वरच्या वेशीपर्यंत आणि तिकडून मग ढोल ताशांच्या गजरात आणि संपूर्ण मग कुणकेश्वर भेटीसाठी निघाले. तर आता या ठिकाणी तुम्ही थांबलास तर ही जागा देवस्थान ट्रस्टने दिलेली असा की पूर्वीचे जे कोण व्यक्ती होते तर अशी तुमची फायनल एक जागा ओळख एक होती. आणि देवक आम्ही सांगितलं असा घर असा. बरोबर. बोलू तू जात आहे सर, हा, अशी जागा असा. त्यामुळे आम्ही आमचे माणूस इथे इले 2 वेळा इले. ट्रस्टने माहिती घेतली आम्ही. तुमची काय पद्धत आहे कशी आहे असं विचारलं. 2 वेळा आलो मी. बरोबर. कारण देवस्थानांच्या म्हणजे रेकॉर्ड मध्ये तरी असतातच की कधी मागच्या वेळी कधी इलेली ती देवस्वारी. तर असं संपूर्ण विषय असता. मार्ग पकडला. बरोबर. या साइडचा आचरा मार्गाचा देवच आमचा मला एकाच मार्गाने जायचं आणि एकाच मार्गाने यायचं. ओके, ह्यो मार्ग आम्ही पकडलो. बरोबर. आता तुमचं मार्ग कसं म्हणजे कणकवली मधून निघाल्यानंतर आचरा मार्गे मिठबाव करून आचरा मार्गे मिठबाव करून या ठिकाणी येलास. बरोबर. ओके, मग इकडे इल्यानंतर पहिल्यांदा डायरेक्ट कुणकेश्वर देवस्थानाची भेट. बरोबर. मग त्याच्यानंतर आता तीर्थस्नानासाठी कधी निघणार साधारण? सकाळी 6:30 निघणार. उद्या सकाळी 6:30 वाजता तीर्थस्नानाचे. बरोबर. 7 वाजताची वेळ तुमका दिलेली असता देवस्थानकडून
तर 7 वाजता या ठिकाणी सर्व जे आपले देवाचे तरंग असतात त्यानंतर सर्व ग्रामस्थ असतात तर ते तीर्थस्नान करून मग नंतर तुमचं परतीचा प्रवास चालू होईल. चालू होईल. तर महत्त्वाचं कारण असं काय की एवढ्या वर्षांनी म्हणजे 3 पिढ्यांनी कुणकेश्वर भेटीसाठी इकडे म्हणजे देवस्वारी ही इलेली असा महत्त्वाचं असं कारण. देवाचं म्हणणं की कुणकेश्वर म्हणजे क्षेत्र आहे ना ते. बरोबर हो. प्रति पंढरपूर दक्षिण कोकणची काशी आपण म्हणतो. वाढेल बिडेल. हा. स्नान आपण करू तीर्थक्षेत्रात जाऊ बरोबर तीर्थक्षेत्रात भेट घ्यायची बरोबर हाच उद्देश त्यामध्ये. हो आणि कारण वाढीसुद्धा आहे ती जागेवरती येतील. बरोबर हा जे आपले जे देवाचे तरंग असतील मग त्यांची शक्ती अजून वाढतात. शक्ती वाढेल. बरोबर तर त्याच्यामुळे त्या देवस्थानांका सोबत त्या गाव रहितेक आणि सोबत सर्वांकाच तो 12-5 फायदा होतो. 12-5 12-5 मानकरी राठी वगैरे. आहे. ओके तर धन्यवाद खूप खूप आभार तुमचे की तुम्ही खूप चांगली माहिती दिलास. तर उद्या तीर्थस्नानाच्या वेळी देखील आपण या देवस्थानाची भेट घेणार आहोत आणि या ठिकाणी आता देवाचे जे सर्व तरंग काठी असत तर त्या ठिकाणी स्थापन झालेले असत आणि तिथून आता नंतर या ठिकाणी सर्व जे त्यांचे पूर्ण कार्यक्रम असतात ते चालू होतील. हो धन्यवाद भेटू. हा एक प्रश्न राहिलो जेवणाची वगैरे व्यवस्था कशी काय असतात? जेवणाची आम्ही तिकडनं सगळं सामान वगैरे एक दिवस अगोदर आणलं बरोबर आणि मालक कसे आमचे चांगले होते हा ओळखीचे वगैरे. ओके घर मालक या चांगली ठिकाणी व्यवस्था केली आमची बरोबर. आतापर्यंत. हो कुठली वस्तू मागितल्या म्हणा काय म्हणा आम्हाला नाही म्हटलं नाही. कारण नाही म्हटलं तरी पाण्यापासून- हजारोंच्या पाणी संख्येन या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सगळी म्हणजे व्यवस्था केली आतापर्यंत केली. बरोबर अधिक सामान अधिक आचार्य बरोबर म्हणजे 3 हा दिवस ब्राह्मणांतर्फे जेवण केलं. बरोबर देवाची इच्छा हा होती. ब्राह्मण भोजन 3 दिवस ब्राह्मण जेवणच करायचं. बरोबर. तर खूप असे वेगवेगळे प्रथा परंपरा असतात तर आपण आता पहिल्या देवस्थानाक भेट दिलेली असा आणि त्यानंतर आता इतर जे देवस्थान असतात त्यांना देखील आपण भेटाक जातलो. तर या ठिकाणी ज्यावेळी देव तरंग असत तर ते ज्या ठिकाणी थांबतात तर तिकडे सर्व जे ग्रामस्थ वगैरे असतात तर त्यांची गाराणी किंवा जे इतर गावातून वगैरे इलेले असतात ग्रामस्थ भाविक तर ते देखील या ठिकाणी दर्शन घेतात का आपले नवस गाराणी वगैरे असतील तर ते देखील या ठिकाणी बोलतात त्यांचे देखील नवस वगैरे सर्व पूर्ण होतात. असं संपूर्ण हा जो कार्यक्रम असता देवस्वारींच्या तीर्थस्नानाचा अशा प्रकारे पार पडता. 2026 श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी श्री पावणाई रवळनाथ देवस्थान मालवण बेलाची वाडी तर ही देखील देवस्वारी इलेली असा आणि या ठिकाणी या सर्व देवस्वारीसोबतची मंडळी ग्रामस्थ भाविक असतात तर यांच्याकडून आपण त्यांच्या या संपूर्ण तीर्थस्नानाच्या प्रवासाविषयीची माहिती घेतलं. तर मागे आपण बघितलं की नागेश्वर देवस्थान नागवे तर त्यांच्या आपण प्रवासाचा संपूर्ण जे त्यांचा अनुभव होतो तो आपण ऐकलेलो. तर आता या देवस्थान कमिटीकडून सर्व ऐकूया. नमस्कार सुवर्ण कोकण ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तर तुमच्या देवस्थानाचं नाव काय आहे? आमच्या देवस्थानाचं नाव आहे श्रीदेव पावणाई रवळनाथ देवस्थान मालवण बेलाची वाडी. साधारण म्हणजे किती वर्षांनी ही देवस्वारी कुणकेश्वर भेटीसाठी आम्ही आली? 2022 मध्ये तीर्थस्थानासाठी आलेलो म्हणजे होतो. आता 4 वर्षांनी 4 वर्षांनी आता परत आलेलो आहोत. परत इलेला असा. साधारण या अंतर किती आहे मालवण बेलाची वाडी ते? मालवण बेलाची वाडून कुणकेश्वर अंतर हे साधारण 42 किलोमीटर आहे. 42 म्हणजे पहाटे किंवा किती वाजता सुरुवात झालो प्रवास? आमचा सकाळी 6ला प्रवास सुरुवात झाला तिकडून. हा प्रथम आम्हाला कोईल मालवणची नदी मिळाली. होडीने आमच्याला यावं लागलं भरतीचा टाइम असल्यामुळे होडीने यावं लागलं. बरोबर. त्यानंतर पायी प्रवास आमचा चालू सुरू झाला. तो इथून कोईल वरून जो आम्ही सुटलो तिथून ते बांदिवड पाली आहे त्या ठिकाणी पावणाई मंदिरामध्ये आमचं तिथे दुपारचा विश्राम वेळ गेला थोडा. स्वारी आमची विश्रामासाठी थांबली थोडी वेळ चहा पाणी घेतली. तिथल्या मंदिरातलं थोडं काम जे काय होतं शेव घालायचं वगैरे ते म्हणतात त्याप्रमाणे ते पूर्ण केलं आणि पुढच्या याला आम्ही प्रसाद निघालो. दुपारच्या साधारण महाप्रसादाची किंवा कुठे व्यवस्था होती? त्यानंतर आम्ही त्रिंबक चिंदर पोयरा मार्गे आम्ही ह्याला मसवीतून हिंदळे आणि हिंदळ्यावरून आम्ही सरळ हिंदळ्यात आमचं जे आमचे पारकर म्हणून आमच्या माडली गावाचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडे जेवणात आमची व्यवस्था केली जाते आणि त्याप्रमाणे दुपारी साधारण 2 ते 2:15 पर्यंत आम्ही त्यांच्याकडे जेवणाला उतरलो. बरोबर. जेवणाचा कार्यक्रम पूर्ण केल्याच्या नंतर तरी साधारण 3:30च्या आसपास आम्ही तिथून परत पायी निघालो आणि तो हिंदळे मिठबावरून कातवन आणि कातवन मार्गे आम्ही कातवनला आम्ही ऍक्च्युली आम्ही रस्त्याने न येता आम्ही वेळेवरून उतरतो आणि वेळेच्या मार्गे तिकडून
हा. मागच्या गेटवरती जातो आणि तिथून आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जातो. बरोबर, म्हणजे ती पूर्वापार चालत आलेली चालेल, ती आली ती पायवाट आहे. प्रथा बरोबर, तशी त्या आहे. प्रथेप्रमाणे तुम्ही जर तशी कुठे अडचण कारण कसं झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांनी कलमांच्या बागा वगैरे केल्या आहेत किंवा काय केलंय तर वाटाचं तर तसं जर असेल की नाही तर देवाकडे आम्ही हुकूम घेतो आणि थोडं वाट बदली करण्याचा एक आम्ही ह्यावेळी तसा प्रयत्न केला. वरून कलमातून न जाता आम्ही बरोबर. सरळ जो रस्ता होता त्या रस्त्याने परत वेळेला गेलो आणि तिथून खाली उतरून आम्ही देवाच्या कौलनुसार आज्ञेनुसार तो तुम्ही रस्ता बदलून या ठिकाणी आलेले आहे. बरोबर, काय अडचणी असतील ते दूर करतो आणि पुढे निघतो. हो आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी साधारणतः आज काल आम्ही आलोय ते 5:30ला आम्ही वेळेला पोहोचलो कातवन वेळेवर. हा आणि नंतर कितीला आम्हाला दर्शनच 7ला आमचं दर्शन देवस्वारी आली मागच्या गेटने आतमध्ये घेतलं हा आणि त्याप्रमाणे समोरच्या दरवाज्यावरती आल्यानंतर आम्ही अवसरी काठी मारतो बरोबर. आणि त्याच्यानंतर मग देवस्वारी आतमध्ये दर्शनाला भेटीसाठी शेव जाते. करतात. शेव घालून झाल्यानंतर रिटर्न परत आल्याच्या नंतर मग आमची जी काही भाविक मंडळी होती आमच्याबरोबर आलेली आणि त्यांना दर्शनाला पाठवलं आणि साधारणतः 8च्या सुमारास आम्ही आमच्या बोंडाळे म्हणून भटजी काका आहेत, त्यांचं घर आहे ते आणि त्या घरात आम्ही वस्तीला इथे येतो. बरोबर, म्हणजे ही पूर्वापार पासून हे स्थान तुमचं निश्चित असं आहे. चाललेलं आहे आणि आम्ही इथंच येतो. ह्याच्याच इथेच घरी येता. आम्ही येऊन राहतो. बरोबर, आता या ठिकाणी आता म्हणजे तीर्थस्नान होईपर्यंत याच ठिकाणी तुमचं याच वास्तव्य. ठिकाणी वास्तव्य राहणार. बरोबर, त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था जी आहे इथे ह्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र जे आमच्या ह्याच्याप्रमाणे आमची माणसं आहेत ती आम्ही स्वतंत्र येतो. आमचा खर्च जो आम्ही आमचा करतो येते भांडी जे काय असतील लागतील काय गाडी वगैरे लागेल हे सगळी व्यवस्था आम्ही स्वतः येऊन करतो येते. आणि जी कोण माणसं आमची असोत किंवा आमच्या शेजारी गावची असू देत शिमदडे असू देत किंवा इतर कोणी आलं असेल तर ते अन्नदान किंवा त्यांना जेवण महाप्रसादाची ते व्यवस्था. राहण्याचं आमच्या बरोबर तर त्यांना गरज असेल की पण आम्हाला रात्र काढायची तर आम्ही त्यांना बरोबर घेऊन ते ठेवतो. बरोबर. आता ह्या वर्षी 3 दिवस आले असल्यामुळे की नाही की बरीचशी माणसं आता आज आलेली आहेत आणि आज अजून आम्ही जेवणाचा हा टायमिंग अजून चालू ठेवलं. अजून महाप्रसादाची व्यवस्था चालू आहे. आहे. बरोबर. आणि आता उद्या सकाळी आम्ही 5ला म्हणजे पायी आल्यामुळे आमचा प्रश्न असा येतोय की आम्ही पायी आल्यामुळे कसं होतं की जेवढं लवकर आम्हाला इथून आटपून जाता येईल तेवढं आम्हाला पुढे जाता येईल. कारण आमचे नाही म्हटलं तरी 6 ते 7 तास आम्हाला पायी चालावं लागतं. उद्या सकाळी आम्ही शक्यतो 5ला इथून निघणार. देवळाच्या बाजूने खालच्या गेटने उतरून वेळेला जाणार. जोपर्यंत उजाडत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याला टच करणार नाही किंवा जाणार नाही. पण आम्ही जाऊन तिथे थांबणार. बरोबर. आणि उजाडलं की आम्ही स्नानाचं काम देवाचा हुकूम घेणार आणि पाण्यात नारळ टाकला की आमचं काम सुरू झालं. साधारणतः ह्या संपूर्ण प्रवासात किती हजार ग्रामस्थ म्हणजे आता सामील झालेले असतात? तरी पण आमचं देवस्थान आमच्या गावात 2 राठी आहेत. त्याच्यामुळे कसं होतं की जरी विभाग झालं तरी माणसाचं होत नाही. आमच्या बरोबर असतात 500 600 ते 700 पर्यंत माणसं आमच्या बरोबर त्या टायमाला येतात. काही गाडीने येतात ते काही चालत येतात. पण शक्यतो कमीत कमी 300-350 माणसं आमची पायी चालत इथपर्यंत येतात. आलेली आहेत. कुणकेश्वरपर्यंत येतात. 6 ते 7 तासाचा प्रवास करून पायी चालत कुणकेश्वर भेटीसाठी आलेले आहेत. वयोवृद्ध असेल त्याच्यासाठी गाडीचा बंदोबस्त आम्ही पहिला करून ठेवलेला. हो, साधारणतः 4 वर्षापूर्वी ज्यावेळी देवस्वारी आलेली तर तेव्हाची तीर्थस्नान भेट आणि आता ज्याच्यामध्ये काय म्हणजे असं तुम्हाला फरक वाटतोय तेव्हाचा प्रवास आणि आताचा प्रवास? तेव्हाच्या आता ह्याच्या 4 वर्षापूर्वीचा फरक जास्तसा नाही जाणवत. पण 4 वर्षापूर्वीचा फरक एवढाच जाणवतोय की आडवाटा ज्या देवाच्या ठरलेल्या आहेत ह्या आडवाटा सध्या बऱ्याचशा ठिकाणी बंद होत आलेल्या आहेत किंवा त्याच्या आम्ही दुसऱ्या गावातून येतोय. आता परगावात आल्याच्या नंतर त्या गावाची माणसं आम्ही एवढं पाहिलेलं आहे की आमचा देव माडलीवरून ज्यावेळी मालवण गावातून येतो त्या टायमाला मच्छ्याचे गाव आहे तिथे बांदिवडा कोळीळ वगैरे वाखाणण्यासारखी गोष्ट अशी आहे की नाही की ते आमच्यासाठी रस्ता मोकळा करून ठेवतात. वाट बेनून ठेवतात रस्ता. आणि एखाद्या ठिकाणी अडचण असेल तर देवाचे मार्ग आहे तर मार्ग आम्ही बदलून सुद्धा येतो. पण आम्हाला आतापर्यंत या मागच्या 4 वर्षात सुद्धा ते झालेलं नाही. आणि आता पण सुद्धा की नाही येते वेळी आमचे जे काही गाव आम्हाला वाटेत मिळतात त्यांचं सहकार्य भरपूर सहकार्य मिळतं आम्हाला. बरोबर. तर आता म्हणजे सर्व जे आता म्हणजे कुणकेश्वर जी आपली यात्रा असते दक्षिण कोकण काशीचा महासोहळा तर या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे की या देवस्वाऱ्यात तीर्थस्नान करण्यासाठी कुणकेश्वर भेटीसाठी येतात. तर त्यामागची प्रत्येक देवस्थानाची जी गोष्ट असते ती वेगवेगळी असते. तीर्थस्नान म्हणजे जे कुणकेश्वर भेट असते तर त्यामागचं कारण वेगवेगळं असतं. तर आता पावणाई रवळनाथ देवस्थान तर हे देवस्थान कुणकेश्वर भेटीसाठी का येतं किंवा त्याच्या मागची म्हणजे कौल घेतल्यानंतर किंवा असे काही प्रथा असतात का
की कसं ठरतं कुणकेश्वर भेटीसाठी आपल्याला यावर्षी जायचं आहे? आमच्या देवस्थानाचं म्हणा किंवा इतर कुठल्याही देवस्थानामध्ये असं असतं की काही वेळा असं की एखादा अवसर वाढत नाही हां, किंवा एखादा अवसर बोलत नाही, त्याची जे त्याची शक्ती कमी झालेली असते. अशा वेळेला त्यांचं कसं असतं की ते जर ह्याच्यात मार्गातून जर आले आणि कुणकेश्वरला आले तर तीर्थस्नान केल्याच्या नंतर त्यांना ती त्यांची बरोबर, वाचता हां, सुरू म्हणजे होते शक्ती किंवा- वगैरे वाढते. किंवा त्यांची शक्ती वाढल्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडतो आणि ते अवसर वगैरे वाढतात, बरोबर. असा एक भाग आहे. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे आलो आहे इथपर्यंत आम्ही फक्त हौशीने आलेलो आहोत. मागे बरोबर. 4 वर्षाने आम्ही आलेलोच होतो, हां. काही आमचं काम नव्हतं. पण या इथे आल्याच्या नंतर असा एक फरक येतोय की एक तीर्थस्नान होत आहे, होतं 4 लोक आम्ही म्हणजे एकत्रित येतो, देवस्वारींसोबत देवस्थानांची ग्रामस्थांचा देखील. एकमेकांची भेट होते. बरोबर. लोकांच्या प्रथा काय आहेत त्या आपल्याला समजतात, आमच्यामध्ये काय त्रुटी आहेत ते आम्हाला दिसून येतात. बरोबर. यासाठी आम्ही जर 4-6 वर्षांनी या बरोबर. ठिकाणी म्हणजे येतो आणि गावराटीसाठी हे खूप एक महत्वाचं आहे. महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि कोणाकडे काय आहे, कोणाकडे काय, आमच्याकडे काय आहे आणि आम्ही लोकांना काय देऊ शकतो किंवा लोकांकडे आम्ही काय घेऊ शकतो ह्याच्यामधून दिसून येतं. बरोबर, होय. तर दादा खूप सुंदर अशी माहिती दिलीत तुम्ही, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि खरोखर म्हणजे आता आपण अजून देवस्वाऱ्यांना देखील भेटणार आहोत. तर मालवण बेलाची वाडी या ठिकाणी पावणाई रवळनाथ देवस्वारी आहे, तर ते देखील सर्व ग्रामस्थ आहेत. खूप चांगली अशी माहिती दिलेली आहे, तर त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि तुमच्या पुढच्या कुणकेश्वर भेटीसाठी देखील आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला. तर उद्या आपण ज्यावेळी देवस्वारी तीर्थस्नान करणार आहे त्यावेळी ती देखील आपली व्हिडिओ सेपरेट येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त देवस्वारींचा प्रवास, त्यासोबत ग्रामस्थांचे अनुभव, त्यासोबत या तीर्थ स्नानामागे येण्याचं कारण, तर या संपूर्ण गोष्टींच्या माहितीसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर अशा प्रकारे जे आपले देवस्वारींचे खांब असतात, जे का आपण देवाचे तरंग बोलतो, तर त्यांची जी जागा असतात तर त्या ठिकाणी ते स्थानापन्न असतात. त्यांची दरवेळी पूजा वगैरे केली जातात. त्यानंतर जे भाविक असतात तर ते या ठिकाणी देखील देवाची ओटी वगैरे भरतात. त्यानंतर जी काय गाराणी वगैरे असतात तर ती देखील या ठिकाणी बोलतात. कारण कुणकेश्वर यात्रेसाठी खूप लांबून लांबून भाविक येत असतात, त्यामुळे ते प्रत्येक देवस्थानाक वगैरे भेट देतात. आणि जे सर्व ग्रामस्थ या देवस्वारींसोबत इलेले असतात तर त्यांची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली असतात. तर ते सर्व आपल्या सामानासोबत या ठिकाणी असतात. आणि जवळपास यावर्षी 3 दिवस यात्रा असल्यामुळे महाशिवरात्र, त्याच्यानंतर आजचा दिवस आणि उद्या तीर्थस्नान होईपर्यंत या ठिकाणी त्यांचा वास्तव्य असताना महाप्रसाद वगैरे सर्व याच ठिकाणी, आता जे स्थानं असतात त्यांची पूर्वापार चालत इलेली त्याच ठिकाणी ते सर्व जेवण वगैरे बनवून जे सर्व भाविक या ठिकाणी दर्शनाक येतात त्यांची देखील व्यवस्था संपूर्ण या ठिकाणी केली जातात. तर असे खूप सारे आपल्या कोकणातील प्रथा परंपरा असतात आणि हे सर्व जे ग्रामस्थ भाविक असतात ते सांभाळतात. त्यामुळे खूप भारी वाटतं असं बघू.